जय हरी माऊली मित्रांनो, आज आपला अखंड हरिनाम सप्ताहातला चौथा दिवस आहे आणि या चौथ्या दिवसामध्ये मी हरिपाठ, जलचित्र आणि कीर्तन असं सर्व शॉर्टकटमध्ये घेतलेलं आहे। तरी पण व्हिडिओ मोठा झालेला आहे, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओची पूर्ण मजा घ्या। मी पूर्ण या सप्ताहातला चौथ्या दिवसाला व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर माझा व्हिडिओ पूर्ण बघा। चला मग सुरू करूया हरिपाठापासून। Om
आई उच्चार नमो मेरे
ज्ञानेश्वर शास्त्री आपल्या आसनावरती येत आहेत. पंडित त्यांच्या खाली उभे राहत आहेत. आणि पैठणला शुद्ध पत्रिका आणण्यासाठी त्या ठिकाणी शुद्ध पत्रिका आणण्यासाठी पैठणच्या शास्त्रीजींकडे आलेले आहेत. आणि त्यातील एक पंडित शास्त्रीजींना पत्र वाचून दाखवत आहे. शास्त्रीजी, हे विठ्ठल पंतांची मुलं जे विठ्ठल काय हे विठ्ठल पंतांची मुलं त्या विठ्ठल पंतांनी तर धर्म पाठवला आहे. हे मुलं कोणताही धर्म संस्कार करण्याचे लायकीचे नाही. यांना कोणताही चांगलं काम करता येणार नाही. यांच्यावरती धर्म संस्कार करता येणार नाही असे शास्त्रीजी बोलल्या गेल्यानंतर ज्ञानोबा राय सोबत असलेले सर्व भावंड शास्त्राने तर केलं, आम्ही भावंडांनी तुमचं काय केलं ते त्यांचं झालं, परंतु यांचं काय पंडितजी? हा यांचं काय? महाराज, माणूस जन्मताच अशुद्ध कसा असू शकतो? माईक जवळ करा. माणसाचा देह हा महाराज, माणूस जन्मताच अशुद्ध कसा असू शकतो? मानवी जन्म हा ईश्वरी संकेत आहे. हे बोलताच तेथे असलेला तुम्ही तर शुद्ध पत्रिका वाचक म्हणून आले आहात की वादविवाद घालण्यासाठी आले? तेवढ्यात मुक्ताबाई शेजारी उभी असलेली मुक्ताबाई बोलल्या गेली. पंडितांनो, रागवू नका. धर्म म्हटले आहे, आत्मा पवित्र आहे. जर असेल तर पवित्र कोणास नाकारावे, आत्मास की शरीरास? मोठं पंचतत्वाच्या गोष्टी शिकवतो. अरे याचं वय काय? हा कुणासमोर बोलतो याचं भान आहे याला? धर्मपंडितांसमोर बोलतो. ज्ञानाला वय नसते, आत्म्यालाही वय नसते, शरीराला वय असते. मी जरी शरीराने बोलत असलो तरी माझा आत्मा हा तुमच्याप्रमाणे सारे प्राणींमध्ये आहे. मग हे सिद्ध करून दाखवतोस आळंदीच्या पोरा? हे निपीवाद कशाला? तू आणि तो रेडा दोघे एक सारखे आहात. तू बोलशील तो रेडा बोलल का? बोलू शकतो. जर त्याचा आणि माझ्या आत्म्यांचा संवाद घडला तर काहीच अशक्य नाही. हे काय एवढं? तू त्या मुख्या प्राण्याला वाचा फोडू शकतोस? हे धर्मपीठ आहे. अरे काय बोलतोय काय? सगळीकडे थट्टा उडवली गेली. ते पहा रेडा करा सिद्ध. आणि शास्त्रीजी उठून त्या ठिकाणी रेड्याकडे धावत धावत गेले. अरे बघतो काय या मुठी रेड्यामुखी वेद म्हणून दाखवता म्हणे. सर्व सभा हसायला लागली, सर्व पंडित हसायला लागले. आणि बघतो तो काय ज्ञानेश्वर माऊलीने थोडा सरकून ज्ञानेश्वर माऊलीने रेड्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि वेद बोलायला सुरुवात केली. माईक दे त्याला, जवळ माईक दे. आणि साक्षात्कार झाला. रेडा बोलायला लागला.
ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। साक्षात्कार झाला। ज्ञानेश्वर माऊलीने डोळ्यावरती हात ठेवले तर रेड्यामुखी वेद बोलायला सुरुवात झाली। शास्त्रीचे पंडितने गुडघे टेकले, ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणाशी नतमस्तक झाले मोठी चूक झाली आणि सर्वजण ज्ञानेश्वर माऊलींचा जयकार की जय बोला। ज्ञानेश्वर महाराज की, ज्ञानेश्वर महाराज की, ज्ञानेश्वर महाराज की। आणि दिंड्या पताका निघू लागल्या। ज्ञानेश्वर माऊलींचा जय जयकार झाला। शास्त्रींनी मात्र माफी मागितली आणि शुद्ध पत्रिका काय असेल ती ज्ञानेश्वर माऊलींना दिलेली आहे। एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। बोला पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ। इकडं हा अंदर विराज ए विराज विराज इकडे खायची तुला नाही ना ये इकडे मग मॅडम खा खाची घरी खा विराज
वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा थोडं तुम्ही थांबा आता माझा पॅनल बरं तुम्ही गप बघा हाताची गडी टाकू आपलं तोंडा बोटा तुम्ही गप बसा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण सीताराम रघुपति राघव रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। वाह वाह इतना सुंदर टाळी वाजवा वाह।